नमस्कार मित्रांनो, या पदासाठी तांत्रिकचा जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस दुसरे तिसरे काही नसून 10वीच्या पुस्तकातील धड्यांची नावे आहेत आणि त्यामुळेच या परीक्षेसाठी 10वीचे पुस्तक हे खूप महत्त्वाचे ठरते आणि त्यामुळे आपण 10वीच्या पुस्तकावर आधारित जे काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत, जे प्रश्न परीक्षेला 100% येण्याची शक्यता आहे, असे प्रश्न आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते सर आयझॅक न्यूटन। हे सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्तक दुर्बीण ही पहिल्यांदा तयार केलेली, त्यामुळे याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे। प्रश्न दुसरा, ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम कोणी मांडलेले आहेत? तर ग्रहांच्या गतीविषयक जे काही 3 नियम आहेत ते मांडलेले आहेत जोहान्स केपलर यांनी। जोहान्स केपलर हे ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत। आता ते त्यांनी कोणते 3 नियम मांडले होते ते देखील बघूया, कारण त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल। तर केपलर हे एक प्रसिद्ध सायंटिस्ट होते आणि त्यांनी ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम मांडलेले आहेत। तर ते 3 नियम आता आपण बघूया। पहिला नियम आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। त्यामुळे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ग्रहाची कक्षा ही टिंबटिंब असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, तर त्याचे उत्तर असेल लंबवर्तुळाकार ही। त्यानंतर दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते। त्यामुळे पुढचा प्रश्न तुमचा असा देखील असू शकतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत टिंबटिंब एवढे क्षेत्रफळ व्यापते, तर त्याचे उत्तर असेल समान असे। त्यानंतर तिसरा नियम केपलर यांनी सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। तर या तिसऱ्या नियमावर देखील खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया। प्रश्न तिसरा, केपलरच्या ग्रहांच्या गतीविषयक 3ऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंबला समानुपाती असतो। तर समजा सूर्याची जो परिक्रमा करणारा ग्रह आहे त्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग आपण T² समजूया आणि हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, आता हे अंतर आपण R समजूया, तर हे टिंबटिंबला समानुपाती असतो, तर त्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो आणि हे सूत्र बनते T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³। त्यामुळे हे सूत्र देखील लक्षात ठेवा, ह्या सूत्रावर देखील तुम्हाला प्रश्न येईल आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। त्यामुळे T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³, हे लक्षात ठेवा। हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा येण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, जी या वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले होते? तर जी हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे आणि हा जो गुरुत्वीय स्थिरांक आहे याचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मोजले होते असा प्रश्न आहे। तर जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी मोजले होते, हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर या जीच्या मूल्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तर ते आपण बघूया। या जीचे मूल्य असते 6.673 इंटू 10⁻⁻11 आणि याचे युनिट असते न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर। तर जीची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 आणि याचे एकक जे आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर। त्यामुळे हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न पाचवा, वजनाचे SI एकक काय असते? तर वजनाचे SI एकक असते न्यूटन। न्यूटन हे वजनाचे SI एकक आहे। त्याचबरोबर किलोग्राम हे SI एकक कशाचे आहे? तर किलोग्रॅम हे वस्तुमानाचे SI एकक आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल, हे देखील खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवर्ती फल असतात। तर मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी मांडली होती त्याने मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात असे सांगितलेले। म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हटलं की अणुवस्तुमानाचे आवर्तफल म्हणायचे।
त्याचबरोबर आधुनिक आवर्त सारणी जी आहे, तर या आधुनिक आवर्त सारणीबद्दल जर विचार केला तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे आधुनिक आवर्त सारणीनुसार त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दोन गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात आणि आधुनिक आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, हे लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 7. आधुनिक आवर्त सारणीतील उभ्या ओळींना टिंबटिंब असे म्हणतात आणि त्यांची संख्या टिंबटिंब एवढी असते. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या उभ्या ओळी असतात त्या उभ्या ओळींना गण असे म्हटले जाते आणि त्या गणांची संख्या एकूण 18 एवढी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही आडव्या ओळी असतात तर या आडव्या ओळींना काय म्हटलं जातं, तर या आडव्या ओळींना आवर्त म्हणून ओळखले जाते आणि अशा आवर्तांची संख्या एकूण 7 एवढी आहे, हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आढळून येतील. प्रश्न 8. आधुनिक आवर्त सारणी एकूण किती खंडांमध्ये विभागलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती खंड आहेत असा प्रश्न आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 4 खंड आहेत. तर हे 4 खंड कोणते कोणते आहेत, ते आहेत एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. आता जो डी खंड आहे त्या खंडातील मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, तर डी खंडातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणून ओळखले जाते. परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की संक्रमक मूलद्रव्ये ही कोणत्या खंडामध्ये आहेत, तर ती आहेत डी या खंडामध्ये. प्रश्न 9. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला काय म्हणतात. तर ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा जो दर आहे तो बदलतो मात्र त्या पदार्थात मात्र काही बदल होत नाही, तर अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणून ओळखले जाते. आणि या उत्प्रेरकांच्या अस्तित्वामुळे रासायनिक अभिक्रियाचा दर वाढतो, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया अतिशय वेगाने होतात आणि त्या तशा व्हाव्यात म्हणूनच उत्प्रेरक वापरली जातात. त्याचबरोबर अभिक्रियाकारक म्हणजे काय आहेत, तर हे असे पदार्थ आहेत की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, हे लक्षात ठेवा. आणि उत्पादिते म्हणजे असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रियेमधून तयार होतात. म्हणजेच अभिक्रियाकारक एकामध्ये एक मिक्स होऊन त्याच्यानंतर फायनल प्रॉडक्ट हे उत्पादिते असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न 10. पेशींमधील श्वसनादरम्यान टिंबटिंब अभिक्रिया घडत असते. तर सजीवांच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या श्वसनादरम्यान कोणत्या प्रकारची अभिक्रिया घडते, तर पेशी श्वसनाच्या दरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता रेडॉक्स अभिक्रिया काय असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल क्षपन प्लस ऑक्सिडीकरण. ज्या अभिक्रियेमध्ये क्षपन अभिक्रिया प्लस ऑक्सिडीकरण अभिक्रिया ह्या दोन्ही घडतात त्यावेळी रेडॉक्स अभिक्रिया तयार होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11. 1 किलोवॅट तास ऊर्जा म्हणजे किती ऊर्जा होय. तर 1 किलोवॅट तास एवढी ऊर्जा म्हणजे 3.6 × 10⁶ जूल होय. तर 3.6 × 10⁶ जूल एवढी ऊर्जा म्हणजे 1 किलोवॅट तास ऊर्जा होय. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा 100% तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल. प्रश्न 12. भारतातील प्रत्यावर्ती विद्युतधारेची म्हणजेच AC करंट जो आपण म्हणतो त्याची वारंवारता किती आहे. तर भारतातील प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता आहे 50 हर्ट्झ एवढी. हा देखील खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर विजेचा जो बल्ब असतो त्या विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरतात असा देखील प्रश्न विचारला जातो. तर या विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. तर यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 13. विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक काय आहेत. तर विद्युतधारेचे म्हणजेच करंटचे SI पद्धतीतील एकक विचारलेले आहेत. तर विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक आहेत एम्पियर. एम्पियर हे विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक आहे. आता ओहम हे कशाचे एकक आहे, तर ओहम हे रोधाचे एकक आहे. त्याचबरोबर ओरस्टेड हे कशाचे एकक आहे,
तर ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. ओहम हे रोधाचे एकक आहे, एम्पेअर हे करंटचे एकक आहे आणि ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. प्रश्न 14वा, किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते? तर पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाला सर्वाधिक असते आणि यालाच पाण्याचे असंगत आचरण असे देखील म्हटले जाते. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते, त्याचबरोबर याच 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते आणि पाण्याचे आकारमान मात्र सर्वात कमी असते. त्याचबरोबर आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो. पाण्याचे असंगत आचरण याच्यावर. आता पाण्याचे असंगत आचरण कोणत्या तापमानादरम्यान घडते असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाच्या दरम्यान पाण्याचे असंगत आचरण झालेले आपल्याला घडून येते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 15वा, उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक काय आहेत? तर उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहेत कॅलरी. कॅलरी हे उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे. त्याचबरोबर उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक काय आहे? तर ते आहे जूल. उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक काय आहे? तर ते आहे जूल. अर्ग हे कशाचे एकक आहे? तर अर्ग हे ऊर्जेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 16वा, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते, त्याला प्रकाशाची टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजेच प्रकाश किरण एका माध्यमातून प्रवास करत असताना दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याची दिशा थोडीशी बदलतो, तर त्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले जाते. प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये प्रकाश किरण त्याची दिशा बदलतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अपवर्तनांकावर देखील एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. या अपवर्तनांकाचे एक सूत्र आहे, ते देखील विचारू शकतात, sin I डिवाइड बाय sin R. तर या सूत्रावर देखील प्रश्न येऊ शकतो आणि यालाच n या स्थिरांकाने देखील दाखवले जाते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. हा जो प्रकाशाचा अपवर्तनांक असतो हा कशावर अवलंबून असतो? तर हा प्रकाशाचा जो वेग आहे त्या प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. प्रकाशाचा अपवर्तनांक हा प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. प्रश्न 17वा, ताऱ्यांचे लुकलुकणे आणि सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, ही कशाची उदाहरणे आहेत? म्हणजे तारे रात्री लुकलुकतात किंवा चमकतात आणि जेव्हा सूर्योदय झालेला नसतो तरी देखील आपल्याला तो दिसत असतो, प्रकाश दिसत असतो, हे कशाचे उदाहरण आहे? तर ही दोन्ही उदाहरणे प्रकाशाचे अपवर्तन या प्रकारची आहेत. तर तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे विकिरण आणि अपस्करण या चारीच्या उदाहरणावर प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ती सर्व उदाहरणे एकदा बघून ठेवा, ती परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. प्रश्न 18वा, भिंगाच्या शक्तीचे एकक टिंबटिंब हे आहे. तर भिंगाच्या शक्तीचे एकक असते डायऑप्टर. डायऑप्टर हे एकक भिंगाच्या शक्तीचे एकक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि हे डी या अक्षराने दर्शवले जाते. प्रश्न 19वा, मानवी डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याचे उत्तर लक्षात ठेवा. मानवी डोळ्याचा जो सर्वात बाहेरचा भाग असतो तो असतो पारपटल आणि या पारपटलातूनच बाहेरचा प्रकाश हा डोळ्यामध्ये प्रवेश करत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या पारपटलाच्या पाठीमागे कोणता भाग असतो? तर ते असतात बुबुळ. बुबुळ हा डोळ्यातील मांसल भाग असतो आणि या बुबुळाच्या मागे मध्यभागी असते ती बाहुली आणि ही जी बाहुली आहे याच्यावर देखील तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल, ते म्हणजे प्रकाशाचे नियंत्रण कोण करत असते? तर डोळ्यामध्ये येणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणाचे नियंत्रण ही बाहुली करत असते, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 20वा, निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर टिंबटिंब एवढे असते. म्हणजे ज्या मानवाचे किंवा माणसाचे डोळे निरोगी आहेत त्या माणसाला डोळ्यावर कोणताही ताण न आणता
अतिशय सुस्पष्टपणे किती मीटरपर्यंत किंवा सेंटीमीटरचे स्पष्टपणे दिसू शकते ते अंतर इथे विचारलेले आहे. तर ते अंतर असते 25 सेंटीमीटर एवढे. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असते 25 सेंटीमीटर. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. यावर देखील खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता असलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा चष्मा दिला जातो? तर लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय? तर अशा व्यक्तींना जवळचे दिसत असते मात्र लांबचे दिसत नाही. तर या व्यक्तींना ऋणशक्तीचा अंतर्गोल भिंगाचा आरसा दिला जातो. म्हणजेच अशा व्यक्तींसाठी मायनस निगेटिव्ह हा चष्मा दिला जातो. त्याचबरोबर धनशक्तीचा बहिर्गोल भिंगाचा आरसा कोणाला दिला जातो? तर ज्यांना दूरदृष्टिता आहे. आता दूरदृष्टिता म्हणजे काय? तर ज्यांना लांबचे दिसते पण जवळचे दिसत नाही, तर अशा व्यक्तींसाठी धनशक्तीचा म्हणजे पॉझिटिव्ह बहिर्गोल भिंगाचा आरसा दिला जातो. त्याचबरोबर हे ऋणशक्ती आणि धनशक्ती या दोन्हीचा आरसा कोणाला दिला जातो? तर जे लोक वृद्ध आहेत तर त्यांचे जे चष्मे मोस्टली लागलेले असतात तर हे या प्रकारचे असतात. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 22वा. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची टिंबटिंबपट मोठी प्रतिमा मिळवता येते. तर जो साधा सूक्ष्मदर्शक असतो त्याच्या साहाय्याने एखाद्या वस्तूची किती पट मोठी प्रतिमा मिळवता येते? तर साध्या सूक्ष्मदर्शकामुळे वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा आपल्याला मिळवता येते. प्रश्न 23वा. आपल्या डोळ्यासमोरून एखादी वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत त्या वस्तूच्या प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो? म्हणजे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आपण पकडलेली आहे थोड्या वेळासाठी आणि ती वस्तू त्यानंतर आपण जर दूर केली तर काही वेळेसाठी त्या वस्तूची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर राहते बघा. तर ही प्रतिमा किती सेकंदासाठी राहते? तर अशा प्रकारची प्रतिमा डोळ्यासमोर 1/16 सेकंद एवढ्या वेळेसाठीच राहत असते. यालाच दृष्टी सातत्य असे देखील म्हटले जाते. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 24वा. IUPAC याचे विस्तारित रूप काय आहे? तर IUPAC ही एक संस्था आहे. याचे काम काय असते? तर जे संयुग आहेत त्या संयुगांना किंवा रेणुसूत्रांना नावे देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते आणि याचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे IUPACचे विस्तारित रूप आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 25वा. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर ज्या कार्बनच्या अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त संयुगे म्हणून ओळखले जाते. म्हणजेच असंतृप्त संयुगांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो. तर या दुहेरी बंध असलेल्या संयुगांना काय म्हटले जाते? तर यांना अल्किन म्हणून ओळखले जाते. हे देखील लक्षात ठेवा कारण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की अल्किन मध्ये किती बंध असतात? तर ते असतात दुहेरी बंध. त्याचबरोबर तिहेरी बंध असलेल्या संयुगांना अल्काइन म्हणून ओळखले जाते. तर परीक्षेत हा देखील प्रश्न येऊ शकतो की अल्काइनमध्ये किती बंध असतात किंवा कोणत्या प्रकारचे बंध असतात? तर यामध्ये तिहेरी प्रकारचे बंध असतात तर अल्किनमध्ये दुहेरी प्रकारचे बंध असतात. तर अजून एक प्रकार आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे, तो आहे अल्केन हा. तर या अल्केनमध्ये यालाच आपण संतृप्त संयुगे असे देखील म्हणतो आणि या संतृप्त संयुगांमध्ये एकेरी बंध असतो. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. अल्केनमध्ये किती बंध असतात? तर अल्केनमध्ये असतो एकेरी बंध आणि यालाच संतृप्त संयुगे म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न 26वा. अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारिन हा कोणत्या देशाचा रहिवासी होता? तर युरी गागारिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव आहे आणि तो रशिया या देशाचा नागरिक होता. त्याचबरोबर चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर चंद्रावर जाणारा पहिला माणूस आहे नील आर्मस्ट्रॉंग. या नील आर्मस्ट्रॉंगला चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस म्हणून ओळखले जाते आणि हा कोणत्या देशाचा आहे? तर हा आहे USA म्हणजे अमेरिका या देशाचा नागरिक होता. प्रश्न 27वा. 1984 साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय? तर 1984 साली पहिला भारतीय व्यक्ती जो अंतराळात गेला त्याचे नाव इथे विचारलेले आहे. तर ते आहेत राकेश शर्मा. हे राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत.
ज्यांनी अवकाशात वास्तव्य केलेले आहे आणि ते 8 दिवस अवकाशात होते, हे देखील लक्षात ठेवा. या 8 दिवसावर देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो. आणि हे राकेश शर्मा कोणाच्या मदतीने अवकाशात गेलेले, तर हे रशिया या देशाच्या मदतीने अंतराळात गेलेले. प्रश्न 28वा, अवकाशात पाठवण्यात आलेल्या जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय? तर जगातील पहिला कृत्रिम उपग्रह होता, त्या उपग्रहाचे नाव होते स्पुटनिक 1 हे किंवा स्पुटनिक 1. हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे जो अवकाशात पाठवण्यात आलेला. आणि हा कोणत्या देशाचा आहे, तर हा देखील रशिया या देशाने बनवलेला होता. हा किती साली अवकाशात सोडण्यात आलेला, तर 1957 या वर्षी अवकाशात सोडण्यात आले होता. आता ज्याप्रमाणे जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे स्पुटनिक 1, त्याचप्रमाणे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे किंवा त्याचे नाव काय आहे, तर ते आहे आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि हा आर्यभट्ट 1975 साली 19 एप्रिल 1975ला अंतराळात सोडलेला. प्रश्न 29वा, भूस्थिर उपग्रह म्हणजे जिओस्टेशनरी सॅटेलाइट जे असतात ते भूपृष्ठापासून किती किलोमीटर उंचीवर असतात, तर भूस्थिर उपग्रह त्यालाच आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो, ते भूपृष्ठापासून किंवा जमिनीपासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असतात. तर या उंचीवर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 30वा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर इस्रोची स्थापना 1969 या वर्षी करण्यात आली होती. आणि एक्झॅक्टली सांगायचे तर 15 ऑगस्ट 1969 या वर्षी इस्रोची स्थापना करण्यात आलेली. तर हे काही प्रश्न होते जे विज्ञान भाग 1 या 10वीच्या पुस्तकावर आधारित होते. यातले बरेचसे प्रश्न एक तर डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसतील किंवा याच मुद्द्यांवर काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसतील. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर अजून काही टॉपिकवरचे प्रश्न बाकी आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. अजून आरोग्य सेवकचे टाइम टेबल जाहीर झालेले नाही, त्यामुळे ज्यांनी कोणी अजून विज्ञान भाग 1 आणि भाग 2चे पुस्तक वाचलेले नाही त्यांनी प्लीज एकदा तरी ते पुस्तक वाचून घ्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.